नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना मोठी बातमी आहे। आजपासून हप्त्याचे पैसे यायला सुरुवात आहे, परंतु त्याच्या आधी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे। लाभार्थ्याकडून कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे। कोणते कागदपत्र मागितले जाणार आहेत तेही तुम्हाला मी सांगतो आहे। हे 4 कागदपत्र असतील तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, नाहीतर पैसे मिळणार नाहीत। मोठी अपडेट आता आपल्याला इथं पाहायला मिळते सरकारकडून की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि त्याच्यामध्येच पहिल्या टप्प्यात आज त्याच लाडक्या बहिणींना पैसे येतील ज्यांचं कागदपत्र क्लिअर असणार आहेत। बाकीच्या लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार नाहीत। पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना थोडासा फटका बसलेला आहे, कारण पुणे सोलापूर येथील बहिणींकडून नाराजी सुद्धा व्यक्त केली जात आहे की लाडक्या बहिणींची आता अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट हे लाडक्या बहिणींकडून मागितले आहेत। ते लाडक्या बहिणीकडून महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट्स कुठले हेही आपण बघणार आहोत। तुम्हाला मी सांगणार आहे की कोणते ते 4 डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत, तरच तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत। आज 11 डिसेंबर आहे, तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे। परंतु जर तुमचे जे पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत, फक्त तुमची जी कागदपत्र आहेत ती पडताळणी झाली तरच तुम्हाला ही 4 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत, तरच तुमचं यादीत उद्या नाव येणार आहे। आणि आज सुद्धा त्याच महिलांना पैसे येतील ज्यांची पडताळणी झालेली आहे। बघा, तुमची पडताळणी जर झाली नसेल तर प्रॉब्लेम होणार आहेत। येत्या 2-3 दिवसात लाडक्या बहिणीचा पैसे येणार, त्यांनी मुनगंटीवार यांनी परवा दिवशी सांगितलं होतं। त्यामुळं आजपासून तिथं पैसे यायला सुरुवात झालेली आहेत। परंतु महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे 4 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत। कुठे जमा करायचे आहेत काय सगळं मी तुम्हाला सांगतो आहे। कोण करणार आहे पडताळणी, कशी होणार आहे पडताळणी, ही सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला मागचे पैसे आणि पुढचे हप्ते जे आहेत ते येणार आहेत। जर तुम्ही आता कागदपत्र दिले नाहीत तर पुढचे हप्ते तुमचे बंद होणार आहेत। तुम्हाला इथून पुढचे कुठलेही हप्ते येणार नाहीत। व्हिडिओ पूर्ण पहा। लक्षात घ्या, उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्रांची मागणी, मोठी बातमी आहे बघा। लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेली आहे। उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्रांची मागणी, पहिलं म्हणजे तुम्हाला जे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। लक्षात घ्या, उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्हाला आता इथं महत्त्वाचे मी 4 डॉक्युमेंट सांगतोय, त्यातलं पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आजच्या आज काढावा लागणार आहे, तरच तुम्हाला तिथं पैसे मिळणार आहेत। आता मी तुम्हाला सांगतोय आधी कोणती डॉक्युमेंट काढून ठेवायची, तुमची पडताळणी कशी होणार आहे, ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, घरी येऊन होणार का, कसं मी सगळं डिटेलमध्ये सांगतो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, व्हिडिओ सोडून जायचं नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही आत्ताच 1 तासापूर्वीच अपडेट आलेली आहे। आजची अपडेट आहे, तुम्ही जाऊन टीव्हीवर सुद्धा बघू शकता। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकतर पहिलं उत्पन्नाचा दाखला पाहिजे, दुसरं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं ते बर्थ सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट ऑफ बर्थ। जन्माचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे। तिथं तुम्हाला लाडकी बहिणींसाठी महाराष्ट्रात इतक्या वर्षाचा अधिवास अनिवार्य आहे। किती वर्ष, जर तुम्ही महाराष्ट्राबाहेरचे असाल तर तुम्हाला 15 वर्ष महाराष्ट्रात राहणे गरजेचं आहे। आणि तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं जे काही जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, दुसरं डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र। लक्षात घ्या, जन्म प्रमाणपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे। तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन, हो आत्ताच अपडेट आलेले आहे। जन्म प्रमाणपत्र ज्यांचं नसेल, ज्यांना उत्पन्नाचा दाखला नसेल, हे 2 डॉक्युमेंट तर महत्त्वाचे आहेत। आता तिसरं आणि चौथं डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगत आहे कोणते डॉक्युमेंट आहेत आणि कुठं जमा करायचे ते आपण बघणार आहोत। बघा, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रेशन कार्ड। लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेसाठी महाराष्ट्रात इतक्या वर्षाचा अधिवास आणि तुमचं नाव हे रेशन कार्डमध्ये असणं गरजेचं आहे। रेशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आत्ताची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे। रेशन कार्डमध्ये जर नाव नसेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पिवळं आणि केशरीचं रेशन कार्ड पाहिजे। तुमच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर पैसे मिळणार नाहीत, फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण तुम्ही जर इथं तुम्ही जर हे फॉलो जर नाही केलं तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते येणार नाही। तिसरं डॉक्युमेंट आहे, तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड। रेशन कार्ड अपडेटेड असलं पाहिजे। रेशन कार्ड अपडेट करायला तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे। रेशन कार्ड तिथून तुम्हाला अपडेट करून घ्या आणि तुमचं नाव त्यात असलं पाहिजे। नसेल तुमचं तर तिथं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे एक महत्त्वाचं आहे। आता पुढचं डॉक्युमेंट बघा, मी सांगण्याचं आहे बघा। परंतु लाडक्या बहिणी योजना या लाभार्थ्यांच्या रेकॉर्ड तपासला जाणार आहे आणि छाननीत जर गडबड आढळली तर 1,500 रुपये बंद होणार आहे। तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ही पडताळणी चालूच राहणार आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आज पडताळणी सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, तिथल्या लाडक्या बहिणींना कागदपत्र ठेवायचे आहेत. पुढचं म्हणजे तुम्हाला जे मी सांगितलं होतं की तुमचं 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पुढचं म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही योजनेत पैसे तुम्हाला घ्यायचे नाहीत. आणि पुढचं जे आधार डॉक्युमेंट होतं, चौथं डॉक्युमेंट, ते म्हणजे आधार कार्ड. लक्षात घ्या, आधार कार्ड तुमचं तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं जन्म प्रमाणपत्र हे असे 4 ते 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अतिशय अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम होतील. भरपूर महिलांची इथं नाराजी व्यक्त होत आहे, कारण सगळ्यांना एकच धास्ती आहे की आपण या योजनेच्या ह्याच्यामध्ये बसतो का, कारण 2.5 लाख उत्पन्न आहे का नाही हे त्यांना माहिती आहे. ज्यांचं 2.5 लाख उत्पन्न नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. आत्ताची अपडेट आहे, ही 1 तासापूर्वी अपडेट आलेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना महत्त्वाचं जे आहे ते आपण सांगत आहे. बघा, आता ही कागदपत्र कशी पडताळणी होणार आहेत, कुठं होणार आहेत आपण सांगणार आहोत. तुमच्या घरी तिथं पडताळणी होणार आहे. जे काही अधिकारी असतील ते तुमच्याकडे येऊ शकतात किंवा तुमच्या गाव लेवलवरती तुमची जी काही तपासणी आहे ती होऊ शकते. तिथं ते अधिकारी येऊन त्यासाठी काही योजना दूत सुद्धा येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचे जे कागदपत्र आहेत ते तपासले जाणार आहेत. जर तुमचे कागदपत्र फ्रॉड निघाले, कागदपत्र फ्रॉड म्हणजे काय, जर तुमचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न निघालं किंवा तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नाहीये किंवा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाहीये किंवा तुम्ही महिला नाहीये, महिलेच्या नावावरनं पुरुषांनाच फॉर्म भरलाय, आधार कार्ड नाहीये, रेशन कार्डमध्ये नाव नाहीये, तर तुम्हाला पैसे बंद होणार आहेत. पुढचे हप्ते हे येणार नाहीत. लक्षात घ्या, सगळ्या महिलांना पैसे येतील, मग तुम्हाला पैसे येणार नाहीत. बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. आता याच्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही. सरसकट पैसे तेव्हा दिले जातील जेव्हा तुमची छाननी होणार, पडताळणी होणार. बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. आत्ताच आपल्याकडे ही मोठी बातमी आलेली आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. महत्त्वाच्या आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आता महत्त्वाची कामं काय करायची हेही मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आज जाऊन तुम्हाला सेतूमध्ये जाऊन तुमचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुमचं नाव तुम्हाला त्यात ॲड करून घ्यायचं. नसेल केलं तर लगेच ॲड करून घ्या. नाहीतर आता हे 2-3 दिवस पुढे सलग पैसे येणार आहेत. जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्ड जर अपडेट नसेल तर आत्ताच्या आत्ता आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, तरच पैसे तुम्हाला मिळणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर हे करणं अतिशय गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि बैठकीत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि जे काही 2 उपमुख्यमंत्री आहेत आपले, यांचा सगळ्यांचा मोठा निर्णय सुद्धा इथं झालेला आहे. पैसे वाटप आता सुरू झालेला आहे. प्रामुख्यानं पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर अशा प्रमुख जिल्ह्यामध्ये आज पडताळणी होऊ शकते. पैसे पण तिथं येऊ शकतात. भरपूर जिल्ह्यांमध्ये मी सकाळी सांगितलं की पैसे येणार आहेत. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला कळलेच असेल की आपण सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात अगोदर अपडेट देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसं कुठलीही अपडेट येत असते तसं लवकरात लवकर यूट्यूबवरती सगळ्यात लवकर आपण अपडेट देत असतो आणि पूर्ण पुराव्यासहित ही माहिती देत असतो. तुम्ही TV वरती जाऊन सुद्धा बघू शकता की त्यामध्ये अर्ज पडताळणी होणार आहे का नाही, कारण ज्या लाडक्या बहिणी बोगस आहेत त्यांना पैसे हे तिथं येणार नाहीत. सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.